हॅलो गाईस, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर मी आता माझं वर्क कंप्लीट करते आहे आणि आज आहे वटसावित्री पौर्णिमा. तर मी आली आहे मोठ्या मम्मीच्या घरी. तिथं आम्हाला जेवण वगैरे होतं. पुरणाची पोळी, आंब्याचा रस, कुरडई, पापड, रसई, भात. तर हे त्यांचं घर आहे. हा आहे हॉल आणि इथं माझं काम चालू आहे. तर मग मी इथं काम करते आणि बाकीच्या ज्या आहेत त्या त्यांचं स्वयंपाक वगैरे करते. तर मी आता तुम्हाला दाखवते. आणि आता सकाळचे वाजले आहेत 11. तुम्ही बघू शकता सकाळचे वाजले आहे आता 11. इथं मम्मी कुरडई वगैरे तळत होती. तुम्ही बघा तिथं मम्मी कुरडई वगैरे तळते. आम्ही जरा जास्त मेंबर होते, मग थोडा मोठा स्वयंपाक होता. 12-13 जण होते आम्ही टोटल जेवणारे. सोमवार आहे आज. गाईस तुम्ही बघा, हे आहे त्यांचे झाडं. हे आहे केळीचं झाड. तिरपवून गेलं ते हवेमुळे. त्याच्यानंतर इथं फुलांचे झाड आहे. नंतर हे शमीपत्र आहे वाटतं. हे शमीपत्राचं झाड आहे, हे वालं. त्याच्यानंतर इथे त्यांनी लाकडं ठेवले. नंतर हे पपईचं झाड आहे. हे आहे आपलं आंबा. आणि बघा गाईस, वा, गुलाबाची झाडं पण आहे. गवती चहा पण लावली यांनी. हे आहे चिकूचं झाड. हे आहे चिकू. आणि खूप सारे झाडे आहे म्हणजे यांच्याकडे पण. रोज पण आहे, रोज मागे पण मी आता जात नाही कारण की मी चप्पल वगैरे घातलेली नाही. आवळ्याचं पण झाड लावलेलं आहे यांनी. लिंबूचं पण झाड आहे. असा आहे यांचा बगीचा झाडांचा. हे घर आहे. तर मी आता वापस रिटर्न बसते काम करायला. ऐक, चला मी आता माझं काम करून घेते, मग तुम्हाला भेटते. तर गाईज इथं सगळे माझा पंढरपूरचे व्लॉग बघत होते. स्वयंपाक वगैरे सगळा झालेला होता आणि आत्या, मामा, मोठी मम्मी, आजी, काकू, आम्ही व्लॉग बघत होते. पंढरपूरचे सगळे व्लॉग बघितले. त्यांनी पण एकूण एक व्लॉग बघितले. टी व्हीवर व्लॉग खूप छान दिसत होते, म्हणजे मजा येत होती बघायला. इंटरेस्टिंग वाटत होतं टी व्हीवर बघायला. स्वयंपाक वगैरे सगळं झालेला होता, सगळं आवरून झालेलं होतं, फक्त जेवायचं बाकी होतं. मग तिथपर्यंत व्लॉग बघत बसले आम्ही. सगळे व्लॉग बघितले, घरापासून जायपासून ते पंढरपूरला पोहोचेपर्यंत. त्याच्यानंतर पंढरपूरमध्ये काय काय फिरले 3-4 दिवस. आणि मग घरी यायचा व्लॉग. असे सगळे व्लॉग बघितले. मजा येत होती. ते पण सगळं बघत होते पंढरपूरमध्ये की काय काय बघितलं, काय नाही. तर तुम्ही पण बघा पुढे. त्याच्यानंतर मग आम्ही सगळे जेवायला बसलो होते. बघा, पुरणाची पोळी, आंब्याचा रस, रसई, भात, भजे, पापड. गाईस वातावरण बघा, पूर्ण पावसाचं झालेलं आहे. पावसा एक थेंब पडत नाही आहे. आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये काय माहिती काय असं, पाऊस यायचं नावच घेत नाही आहे. हवा येऊन जाते, ढगं येऊन जाता. हवा आली की ते ढगं चालले जाता. त्याच्याने पाऊसच येत नाही. काळे ढगं भरपूर आले आमच्या भागात, पण मग पाऊसच पडत नाही आहे. काल पडला होता 10-15 मिनटं बस, त्याच्यानंतर पडलेलाच नाही आहे. 15 मिनटं पाऊस येतो आमच्याकडे, तो पण एक दिवस आड येतोय, रोज येतच नाही. आज तर एक थेंब आलेला नाही आहे. बिचारे शेतकरी, त्यांच्या पेरण्या बाकी आहे, पावसाची वाट बघताय. पण मग इकडच्या भागात पाऊस नाही आहे. मुंबई पुण्याला एवढा पाऊस चालू आहे, तिथे रस्ते भरून गेले पाण्याने. हवा बघा, थंडी हवा आहे मस्त, पण मग पाऊस पण पाहिजे होता.
पाऊस येत नाही, आम्ही सगळे पावसाची वाट बघतोय इकडं. आता मम्मी काय बनवते मी तुम्हाला दाखवते. इथे मम्मीचा स्वयंपाक चालू आहे. दशम्या, आज दशमी आमच्याकडे. इथे मग मी मम्मीला नंतर हेल्प करत होती, दशम्या शेकत होती. मी मम्मीला आटवून देत होती आणि मग मी दशम्या वगैरे शेकत होती. तर आता तुम्ही पण बघा की आमचा आज आहे स्वयंपाक, दशम्या, चटणी, असा आहे संध्याकाळचा स्वयंपाक. दशम्या चालू आहे आमचं बनवणं. तर गणपती स्तोत्र ऐकते मम्मी सोबत. चला आता दाखवते मी माझा कम्प्युटर. माझं सध्या स्टोरेज इतकं फुल झालेलं आहे ना, हार्ड डिस्कमध्ये टाकून ठेवते मी माझे व्हिडिओज वगैरे प्रोग्रामचे. म्हणजे मग कसं मोबाईलमधून डिलीट झाले चालतात. लॅपटॉपचं पण स्टोरेज पूर्ण फुल झालेलं आहे, ते पण कमी करायचं आहे. हार्ड डिस्क पण फुल भरलेली, पण आता मेमोरीज असतात. असं आहे, आमचे जुने मेमोरीज भरपूर आहे हार्ड डिस्कमध्ये. मी दाखवेल तुम्हाला एकदा आमचे जुने फोटोज भरपूर आहे, 5-6 वर्ष आधीचे हार्ड डिस्कमध्ये सगळे. मी आता तुम्हाला दाखवेल एक दिवशी. सध्या आता स्टोरेज कमी करते मी लॅपटॉपमधले, हार्ड डिस्कमध्ये टाकते. म्हणजे मग कसं लॅपटॉपवर मी व्हिडिओ वगैरे बनवते, इझी होतं मला. आणि लॅपटॉपवर कसं पटकन व्हिडिओ वगैरे बनतात, सॉन्ग वगैरे सगळं लॅपटॉपमध्ये डाउनलोड आहे. चला तर मी आता तुम्हाला घेऊन जाते पुढे, तिथपर्यंतही होईल. आपण थोडं दुसरं काम करू तिथपर्यंत. हे आमचं लोणचं नवीन टाकलेलं आहे, दिवे वगैरे लागले. हा बघा समोरचा व्ह्यू, आमच्या घरासमोरच तानारिका हॉटेल. हे बघा. बाय गाईज. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, काल माझ्या